हॅलो. कसे मस्त सगळे गप्पा मारायला आलायत ना माझ्याशी. खूप छान वाटतंय मला. असो. एक आई आणि मुलगा राहायचे एका घरात बरं का. त्या मुलाचा होता त्या दिवशी वाढदिवस. आईला कोण आनंद. आई जरा जास्तच वयाची होती, उशिरा झालेला होता मुलगा. त्यामुळे ती म्हणाली, "बाळा, अरे थांब ना, तुझ्यासाठी छान नाश्त्याला काहीतरी गोड करते, खाऊन ऑफिसला जा." मुलगा म्हणजे आपल्याच तोऱ्यात. तो म्हणाला, की काय लावलेस तू नाश्ता नाश्ता आणि गोड अन् बीड? मला नाही आवडत अजिबात. माझ्या ऑफिसमध्ये मी जाईन, माझ्या मित्रांनी माझ्यासाठी सगळं अरेंज केलेलं आहे आणि मी तिथे जाणार आहे आणि तिथेच माझा ब्रेकफास्ट पण होईल आणि तिथेच मी लंच पण करेन आज. हं. अरे पण रात्री तरी जेवायला घरी येशील की नाही? सांगता येत नाही. असं म्हणलं आणि गेला की. अगो बाई! मग त्या म्हणाल्या, "असेल, मित्रांबरोबर ठरलं असेल, असू दे ना, तरुण मुलगा आहे. आपण रात्री त्याच्या आवडीचं करू, येईल तो." मग त्यांनी दिवसभर खपून त्याच्या आवडीचं सगळं बरं का. अगदी त्यांना काही आत्ताचे पदार्थ येत नव्हते. पण तरी त्यातल्या त्यात आमरस केला, पुरी केली, नंतर त्याला आवडतो म्हणून मसाले भात केला. त्याला पुलाव आवडत नव्हता अजिबात. म्हणून माऊलीनं खपून-खपून मसाले भात केला. कोशिंबीर, त्याला आवडतात म्हणून भजे तळायची वेळेवर म्हणून तयारी करून ठेवली. सगळं केलं. झाली संध्याकाळ 6:00-6:30 आता मुलगा येणार. 7:30 झाले, 8:30 झाले, सांजवात झाली, आरती झाली. कुठं काय पत्ता? नाही. त्या म्हणाल्या मनाशी, "काय माहिती पुढच्या वर्षी मी असेन नसेन. यावर्षी मी त्याला औक्षण केल्याशिवाय झोपायचीच नाही." म्हणून त्या बिचाऱ्या अशा पेंगत असं सारखं अशा बसल्या होत्या कोचार, सारखी झोप येत होती. दमल्या होत्या, अशा पेंगत होत्या. तरी त्या वाट बघत राहिल्या. साहेब आले की 12:30-1 वाजता. फुल ड्रिंक्स घेतलेले, मस्तपैकी तर्राट आले. आता ती अनुभवी माऊली, तिला कळणार नाही का एवढं? ती म्हणाली, "अरे बाळा, किती उशीर केलास? चल, तुझ्या आवडीचं केलंय सगळं, तुला जेवायला वाढते." "काय वेडी आहेस का तू आई?" तिला म्हणाला. "माझ्या मित्रांनी माझ्यासाठी पबमध्ये पार्टी अरेंज केली होती. मी मस्त खाऊन पिऊन आलोय. मी एन्जॉय केलं. बघवत नाही का तुला माझ्या वाढदिवसाला मी एन्जॉय केलेलं?" त्यांना धक्काच बसला. त्या अन्नाचं काय जे मी माझ्या बाळासाठी केलंय? पण ओके, जाऊ दे म्हणल्या. "ये बाळा, तुला औक्षण तरी करते." "ए कसलं औक्षण? कुठल्या जगात वावरतेस? कुठल्या युगात आहेस तू?" असं म्हणून तो खोलीत गेला धाडकन आणि झोपून गेला. आई गेली. आईनं देवाला औक्षण केलं. देवाच्या जवळ एक खांब असतो आपला. त्याला दुर्वा लावल्या, कापूस लावला. असा माझा मुलगा म्हातारा होऊ दे अगदी, इतकं चांगलं आयुष्य त्याला मिळू दे. असं म्हणाल्या, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. सांगा आवडतीये का गोष्ट? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. टू, टू, टू.